नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 डिसेंबर 2023। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्यात पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिसेंबर 2023 मध्ये आग्रा ते मथुरा अशी पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे। तर आग्रा येथील बटेश्वर ते मथुरेतील गोवर्धन पर्यंत ही सेवा सुरू करण्यात आली आहे। तर हे अंतर 65 किलोमीटर आहे। किती अंतर असणार आहे? तर 65 किलोमीटर। तपासणी उड्डाणानंतर कंपनी 28 डिसेंबर पासून पर्यटकांसाठी ही सेवा सुरू करणार आहे। तर उत्तर प्रदेशमधील ही पहिलीच आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा असणार आहे। तर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये। आणि मार्ग कोणता आहे किंवा कोणती ठिकाणी जोडण्यात येणार आहे? तर आग्रा ते मथुरा येथे। आणि हे अंतर किती असणार आहे? तर 65 किलोमीटर। तर डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी दोन प्लॅन घेऊन आलेलो आहोत। तर पहिला आहे इयरली प्लॅन, हा 251 रुपयांचा असणार आहे आणि दुसरा आहे मंथली प्लॅन, तो 26 रुपयाचा असणार आहे। तर यामध्ये आपण करंट अफेअर्सचे डेली पीडीएफ देणार आहोत, वीकली रिव्हिजन पीडीएफ असणार आहे, तर मंथली वन लाइनर पीडीएफ ही देण्यात येणार आहे। तर हे सर्व तुम्हाला स्पर्धा अभ्यास या ऍप वरती उपलब्ध होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कंटेंट कसा वाटतो यासाठी तुम्ही या ऍप वरती जाऊन डिसेंबर महिन्यातील सर्व पीडीएफ पाहू शकतात। जर तुम्हाला तो कंटेंट आवडला तर तुम्ही हा प्लॅन नक्की घेऊ शकतात। चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया। पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुमित अंतिल। तर डिसेंबर 2023 मध्ये अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। तर दिव्यांग क्रीडा पुरस्कार प्रथमच केवळ दिव्यांग खेळाडूंसाठी सुरू करण्यात आला आहे। तर भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी प्रथम दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष, तर तीरंदाज शीतल देवीने सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे। तर सुमित अंतिल यांना 2021 मध्ये खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे। तर शीतल देवींची नुकतीच अर्जुन पुरस्कार 2023 साठी निवड झालेली आहे। तर जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर मुरलीकांतने 1972च्या पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार पॅरा बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना यांना देण्यात आला आहे। तर सर्वोत्कृष्ट अकादमीचा पुरस्कार गौरव खन्ना एक्सेलिया बॅडमिंटन अकादमीला देण्यात आला आहे। तर भारतीय अंधबुद्धिबळ संघाला मेजर ध्यानचंद टीम ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये जागतिक आर्थिक मंचाची बैठक कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड। तर जागतिक आर्थिक मंचाची बैठक जानेवारी 2024 मध्ये स्वित्झर्लंड मधील दावोस येथे होणार आहे। तर 14 ते 20 जानेवारी दरम्यान ही बैठक होणार आहे। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, हरदीप सिंग पुरी आणि अश्विनी वैष्णव हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत। तर 2024 मध्ये किंवा जानेवारी 2024 मध्ये कोठे आयोजित होणार आहे जागतिक आर्थिक मंच? तर स्वित्झर्लंड मधील दावोस येथे। कालावधी काय असणार आहे? तर 14 ते 20 जानेवारी। आणि आपल्या भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, हरदीप सिंग पुरी आणि अश्विनी वैष्णव। तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत उत्तर प्रदेश सरकारचे एक शिष्टमंडळही सहभागी होणार आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली झाली असून त्याचे मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मँचेस्टर सिटी। तर 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आला होता। याचा कालावधी 12 ते 22 डिसेंबर 2023 हा होता। तर कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर सौदी अरेबियामध्ये। आवृत्ती किती होती? तर 20वी। आणि कालावधी काय होता? तर 12 ते 22 डिसेंबर 2023। विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर मँचेस्टर सिटीने प्रथमच फिफा क्लब विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे आणि उपविजेता फ्लुमिनेन्झे क्लब राहिलेला आहे। तर फिफा वर्ल्ड कप ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लब स्पर्धा असून त्याची सुरुवात 2000 मध्ये करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणते स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे INS इंफाळ।
तर INS इम्फाळ हे स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे। INS इम्फाळला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदलात दाखल केले। तर इम्फाळ विनाशक ही पहिली युद्धनौका आहे ज्याचे नाव ईशान्येतील शहराच्या नावावर आहे। तर नोव्हेंबर 2023 मध्ये त्याच युद्धनौकेवरून विस्तारित श्रेणीच्या सुपरसॉनिक ब्रह्मास क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती। INS इम्फाळची विस्थापन क्षमता 7400 टन एवढी आहे। तर हे 32 बराक 8 क्षेपणास्त्रे, 16 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे, विरोधी क्षेपणास्त्रे, 4 टोर्पेडो ट्यूब, 2 अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर, 7 प्रकारच्या तोफांनी सुसज्ज आहेत। तर विशाखापट्टणम श्रेणीतील हे तिसरे मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशक आहे। कार्यान्वित झाल्यानंतर हे जहाज वेस्टर्न नेव्हल कमांड मध्ये सामील होणार आहे। तर INS इम्फाळची निर्मिती माझगाव डॉक लिमिटेडने केलेली आहे। तर इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवीन दूरसंचार विधेयक 2023 कोणी मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन दूरसंचार विधेयक 2023 ला मंजुरी दिली असून त्यानंतर आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे। हा कायदा 138 वर्ष जुन्या भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 ची जागा घेणार आहे। तर याशिवाय हे विधेयक भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933 ची जागा घेणार आहे। तसेच नवीन कायद्यामुळे ट्राय कायदा 1997 मध्ये सुधारणा देखील करण्यात येणार आहेत। तर नवीन दूरसंचार विधेयकातील काही प्रमुख तरतुदी पाहूया। पहिली आहे, बनावट सिम घेतल्यास 3 वर्ष तुरुंगवास आणि 50 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे। तसेच दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांना सिम कार्ड जारी करण्यापूर्वी बायोमेट्रिक ओळख अनिवार्य करण्यास सांगितले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, BSE लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रमोद अग्रवाल। तर कोल इंडियाचे माजी प्रमुख प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने मान्यता दिली आहे। तर विद्यमान अध्यक्ष S मुंद्रा यांचा कार्यकाळ 16 जानेवारी 2024 रोजी संपत आहे। त्यामुळे 17 जानेवारी 2024 पासून प्रमोद अग्रवाल हे BSI चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारत आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज असून ते मुंबई येथे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोंग डॅम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ज्याला अलीकडेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश। तर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पोंग धरण वन्यजीव अभयारण्याच्या सीमेसह 1 किलोमीटरचा भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। तर याचे स्थान आहे कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेश। हे बियास नदीवर 1975 मध्ये बांधण्यात आले होते। तर त्याला पांग जलाशय किंवा महाराणा प्रताप सागर असेही म्हटले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्वभारती विद्यापीठातील संशोधकांनी नवीन शोधलेल्या जीवाणूला कोणाच्या स्मरणार्थ पॅन्टोया टागोरी हे नाव दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर। तर डिसेंबर 2023 मध्ये विश्वभारती विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन जीवाणू शोधला आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ या जीवाणूचे नाव पॅन्टोया टागोरी असे देण्यात आले आहे। एखाद्या सजीवाला प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे। तर विश्वभारतीच्या संशोधक पथकाने झारखंडमधील झरिया कोळसा खाणीतील मातीत पॅन्टोया टागोरी हा जीवाणू शोधून काढला आहे। तर पॅन्टोया टागोरी हा जीवाणू पोटॅशियम विद्राव्य बनवते तसेच नायट्रोजनचा पुरवठा देखील करते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या विद्यापीठात 1400 स्वातंत्र्य सैनिकांची नावे असलेली श्रद्धांजली भिंत बांधण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ। तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या म्हणजे JNU समितीने कॅम्पसमध्ये 14,000 स्वातंत्र्य सैनिकांच्या नावासह श्रद्धांजली भिंत बांधण्याची घोषणा केली आहे। तर याचे उद्दिष्ट काय आहे? तर युवा पिढीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांबद्दल जागरूकता पसरवणे। संगमरवरी ग्रॅनाइटच्या फलकांवर भारत मातेच्या पुतळ्यासह स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरली जातील। तर भिंतीवर 100 फूट उंच तिरंगाही लावण्यात येणार आहे। JNU ची स्थापना 22 एप्रिल 1969 रोजी नवी दिल्ली येथे झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या नेटवर्कने कार्तिक आर्यनला फुटबॉल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सोनी स्पोर्ट्स। तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याची सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने फुटबॉल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 26व्या राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ईटानगर, अरुणाचल प्रदेश। तर 26व्या राष्ट्रीय एकता आणि युवा नेतृत्व परिषदेचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल KT परनाईक यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी केले।
ही परिषद एक भारत श्रेष्ठ भारत उभारणीसाठी योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते। यामध्ये विविध संस्कृती असलेली अनेक राज्ये विविध कार्यक्रमांद्वारे शांतता आणि सौहार्दात सहभागी होतात। विकसित युवक विकसित भारत ही या परिषदेची थीम होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेडटेक मित्र उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया। तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी डिसेंबर 2023 मध्ये मेडटेक मित्र उपक्रम सुरू केला आहे। तर मेडटेक मित्र ही भारतातील नवोदित उद्योजक आणि नवोदितांसाठी सेवा सोल्युशन विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते। तर यामुळे स्वस्त दर्जेदार उपकरणे आणि डायग्नोस्टिक्सचा स्वदेशी विकास होणार आहे। तर भारतातील मेडटेक उद्योग हा 2030 पर्यंत $50 मिलियन एवढा होईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्य प्रदेशात कोणता दिवस तबला दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 25 डिसेंबर। तर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी 15 डिसेंबरला तबला डे साजरा करण्याची घोषणा केलेली आहे। तर 25 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर किल्ल्यावर 1500 तबला वादकांनी एकत्र तबला वादन करून विश्वविक्रम केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात टमटम कामगारांना 5 लाख रुपयांचा अपघात विमा प्रदान करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा। तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी टमटम कामगारांना सरकारकडून 5 लाख रुपयांचा अपघाती विमा जाहीर केला आहे। ही राज्य सरकार फूड डिलिव्हरी, कॅब आणि ऑटो रिक्षा चालक इत्यादी टमटम कामगारांसाठी महत्त्वाची घोषणा आहे। कामासाठी पगाराच्या आधारावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गिग कामगार म्हणतात। कोणाला म्हणतात? तर कामासाठी पगाराच्या आधारावर म्हणजे ज्यांना कामासाठी पैसे देऊन नियुक्त केलेले असते त्या कर्मचाऱ्यांना गिग कामगार असे म्हणतात। तर ही योजना ओला, झोमॅटो, उबेर, स्विगी, फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशो इत्यादींच्या गिग कामगारांना लागू होईल। ही योजना फक्त त्या टमटम कामगारांना लागू असेल जे वस्तू पोहोचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात। या योजनेअंतर्गत टमटम कामगारांना अपघात झाल्यास राज्य सरकार 5 लाख रुपये देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 डिसेंबर 2023 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।